नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, महाजन गारमेंट्सला केंद्र सरकारने युनिफॉर्मची खूप मोठी ऑर्डर दिली होती आणि प्रेक्षकांनो, आकाशच्या कंपनीने ती ऑर्डर अगदी डेडलाईनच्या आधी कंप्लीटसुद्धा केलेली असते. तेव्हा इथे कंपनीमधले जे एम्प्लॉई असतात ते आता आकाशला म्हणत असतात की सर, आपल्या केंद्र सरकारने दिलेली ऑर्डर आपली कंप्लीट झालेली आहे. सगळे युनिफॉर्म आलेले आहेत. पण इथे बलदेव सर आणि अथर्व सर या दोघांनी सुद्धा सांगितले की तुम्ही जोपर्यंत कपड्याची क्वालिटी चेक करणार नाही, तोपर्यंत आपला माल त्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही. तेव्हा सर, एक सॅम्पल म्हणून मी एक युनिफॉर्म वरती काढून ठेवलेला आहे. तुम्ही प्लीज त्या कपड्याची क्वालिटी चेक करा आणि गो हेड द्या सर. म्हणजे त्यानंतरच आपला माल त्या लोकांच्या हातामध्ये जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने कपड्याची वगैरे क्वालिटी चेक केलेली असते. कपड्याची क्वालिटी एकदम उत्तम असते. तेव्हा इथे आकाशने विचारलेलं असतं की कपड्यांची जी शिवणावल आहे ती सुद्धा व्यवस्थित आहे ना? आतून कवर शिलाई वगैरे केले ना? तेव्हा इथे सर म्हणतात की हो सर, आतून सुद्धा कवर शिलाई करण्यात आलेली आहे. तेव्हा आकाश म्हणतात ठीक आहे, मग तुम्ही आता गो हेड द्या आणि कपड्याची क्वालिटी चेक करून त्या लोकांना मालसुद्धा द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता एम्प्लॉई म्हणत असतात की सर, ही आपली फाईल आहे. म्हणजे जर तुम्ही गो हेड देत असाल तर इथे तुम्ही सही करा सर. म्हणजे काय होईल, इथे वालावलकर सर आले की ते माल चेक करतील आणि ऑर्डर घेऊन जातील. तेव्हा इथे आकाश म्हणतो, तुम्ही एक काम करा, वालावलकर सरांना इथे बोलावून घ्या. कारण केंद्र सरकारकडून तेच आता कपड्याची क्वालिटी चेक करणार आहेत आणि मालसुद्धा घेऊन जाणार आहेत. तेव्हा वालावलकर सर आले की तुम्ही मला बोलावून घ्या, मी माझ्या केबिनमध्ये आहे, असं आकाशने सांगितलेलं असतं. आणि तो तिथून गेल्यानंतर लगेचच इथे त्याच्या एम्प्लॉईने काही गुंड लोकांना फोन केलेला असतो. त्या लोकांना फोन करून सांगितलेलं असतं की लवकरात लवकर या आणि हे बॉक्सेस इथून घेऊन जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाचे लोक त्या ठिकाणी आलेले असतात आणि लो क्वालिटीचे जे बॉक्सेस असतात ते तिथे आणून ठेवलेले असतात आणि चांगली क्वालिटी जी महाजन गारमेंट्सने अगदी उत्तम पद्धतीचे जे युनिफॉर्म तयार केलेले असतात ते बॉक्सेस तिथून आता गायब करण्यात आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता त्या माणसाने अपूर्वाला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम झालेलं आहे. तुमची माणसं इथे येऊन चांगल्या क्वालिटीचे बॉक्सेस इथून घेऊन गेलेले आहेत आणि लो क्वालिटीचा माल इथे आणून ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं काम झालं आहे. पण रागिनी पटवर्धन यांच्या फ्रॉड केसमध्ये माझी काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे मॅडम. प्लीज तुम्ही मला ह्या प्रकरणामध्ये अडकवू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते, आता अजिबात नाही. तुम्ही माझी मदत केली की नाही, आता या प्रकरणामध्ये मी तुम्हाला अडकवणार नाही आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करायला सांगितली तर तुम्ही नकार दिलात. मग मला हा मार्ग निवडावा लागला. आता तुम्हाला या केसमध्ये मी अडकवणार नाही हा शब्द देते मी तुम्हाला. आता यापुढे मला लागेल तशी मदत जर केलीत ना तर तुम्ही फायद्यात राहाल. कारण एका ACPचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहील, असं अपूर्वा आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाशचे जे एम्प्लॉई असतात ते म्हणत असतात की माफ करा मला आकाश सर. अपूर्वा मॅडम या मला विनाकारण रागिनी पटवर्धनच्या केसमध्ये अडकवत होत्या. मी त्यांना नकार दिला होता तर मला फसवण्याची त्यांनी धमकी दिली होती आणि मला जेलमध्ये टाकण्याची. म्हणून मला स्वतःला इथे वाचवण्यासाठी तुम्हाला फसवावं लागलं. मला माफ करा आकाश सर, असं इकडे आता तो माणूस म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ज्या ठिकाणी सापळा गाडण्यात आलेला असतो त्या ठिकाणी झाडंसुद्धा लावण्यात आलेली असतात. गुलाबाची झाडं त्यावरती आता लावलेली असतात. तेव्हा आकाश आणि भूमी हे दोघेजण खूपच जास्त घाबरलेले असतात. तेव्हा त्यांनी बंगल्याच्या आवारातच तो सापळा आता गाडून ठेवलेला असतो आणि त्याच्यावरती काही गुलाबाची झाडं लावलेली असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता भूमी बघायला येत असते. कुणी काही हात वगैरे लावला नाही आहे ना. आणि बरोबर त्याच वेळेला मानसी त्या झाडांच्या जवळ बसलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी तिथे येते आणि मूर्खासारखी आता मानसीला धक्का देते आणि म्हणते, मनू तू इथे काय करतेस?
तेव्हा मानसी म्हणते, ताई अगं काय झाले तुला? तू मला इतक्या जोरात धक्का का दिलास? अगं मी इथे काहीतरी शोधत होते ना. तेव्हा भूमी म्हणते, तू इथे काय शोधतेस पण? काय करतेस तू इथे? तेव्हा मानसी म्हणते, ते सगळं जाऊ दे. आधी तू मला सांग, मला इतक्या जोरात धक्का का दिलास तू? खाली पाडलंस का तू मला? तेव्हा भूमी म्हणत असते, आधी तू सांग बरं इथे काय करत होतीस? तेव्हा मानसी म्हणते, की ताई अगं मी इथे आले होते अशीच राउंड मारायला. तेव्हा माझं कानातलं इथे पडलं. ते मी शोधत होते ना रोपट्यांमध्ये कुठे आहे का? पण तू मला धक्का का दिलास ते सांग बरं? तेव्हा भूमी म्हणत असते, "बरं ठीक आहे बाई, मी तुला धक्का दिला. तुला लागलं का? आता लहान मुलांसारखी रडू नकोस. तुला लागलं असेल तर सॉरी. मी मनापासून तुला सॉरी म्हणते." तेव्हा प्रेक्षकांनो मनू म्हणते, "नाही ठीक आहे, पण तू इतक्या जोरात का धक्का दिलास मला?" तेव्हा भूमी म्हणत असते, की "मनू अगं सॉरी म्हणते ना तुला आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या रोपट्यांजवळ काही येत जाऊ नको करायला." तेव्हा मानसी म्हणते, "या रोपट्यांमध्ये एवढं काय आहे? आणि ताई तू मला खरं-खरं सांग, तू मला इतक्या जोरात का धक्का दिलास? नक्की काय आहे या रोपट्यांमध्ये?" तेव्हा भूमी म्हणत असते, की "ती रोपटी माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची आहेत. अगदी एखाद्या खजिन्यापेक्षाही जास्त." तेव्हा इथे मनू म्हणते, "का बरं?" तेव्हा भूमी म्हणत असते, "कारण ही रोपटी आहेत ना, ती आकाशने आणली आहेत ना आणि त्याने स्वतःच्या हाताने लावली आहेत. त्यासाठी माझ्यासाठी खूपच जास्त ती महत्त्वाची आहेत. म्हणून ह्या रोपट्यांजवळ यायचं नाही." तेव्हा मानसी म्हणते, "थांब, आधी मला माझं कानातलं शोधू दे." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "नाही, नाही, कानातलं सुद्धा शोधू नकोस, राहू दे. नको ते कानातलं तुला." तेव्हा मनू म्हणते, "ताई अगं असं काय करतेस? माझं सोन्याचं कानातलं आहे ते आणि तू शोधू नको म्हणतेस? अगं 10 ग्रॅमचं आहे ताई." तेव्हा भूमी म्हणते, "10 ग्रॅमचं आहे ना? मी तुला देईन हां. मी तुला 15 ग्रॅमचं कानातलं देईन, पण आता ते कानातलं तू इथे शोधू नकोस." तेव्हा मनू म्हणत असते, "अगं 15 ग्रॅमचं काय? सोन्याचं कानातलं शोधू नको म्हणतेस?" तेव्हा भूमी म्हणते, "सांगितलं ना दुसरं देईन म्हणून." तेव्हा मानसी म्हणते, "मग ठीक आहे, मला 16 ग्रॅमचं पाहिजे." तेव्हा भूमी म्हणते, "बरं बाई, तुला 16 ग्रॅमचं कानातलं देते." "मग तर ठीक आहे, पण इथे आता हात लावू नकोस प्लीज, शोधाशोध करू नकोस." तेव्हा इथे मानसी तिच्याकडे बघत राहते. भूमी म्हणते, "काय झालं? आता तू माझ्याकडे असं का बघतेस?" तेव्हा मनू म्हणते, "नाही ताई, खरं सांगू का? तुला इतकं पजेसिव्ह मी कधीच बघितलेलं नाहीये. या झाडांच्या बाबतीत, रोपटांच्या बाबतीत. तू इतकी पजेसिव्ह का झाली आहेस?" तेव्हा भूमी म्हणते, "सांगितलं ना मनू, ही रोपटी आहेत ना, ती आकाशने आणली आहेत अगं आणि ती त्याने स्वतःच्या हाताने इथे लावली आहेत. ती सुद्धा माझ्यासाठी. गुलाबाची रोपटी मला किती आवडतात तुला माहिती आहे ना? म्हणून आकाशने वेगवेगळ्या प्रकारची रोपटी आणली आहेत बघ ना आणि किती प्रेमाने लावली आहेत. म्हणून मी त्यांची व्यवस्थित काळजी घेत असते. त्यांना कुणी हात लावलेला मला चालणार नाही. मी तुला आत्ताच सांगून ठेवते हां." आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, आता मनू तिथून गेल्यानंतर भूमी बघत असते मनू गेली आहे ना. तेव्हा भूमीला सुद्धा वाईट वाटत असतं. ती मनूला ज्या पद्धतीने बोललेली असते, पण तरीसुद्धा ती मनातल्या मनात इतकी आता घाबरलेली आहे, की हे सत्य कुणाला कळू नये असंच तिला वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आता जात असताना तिला जोरात ठेच लागलेली असते. तेव्हा भूमी म्हणत असते, की "अरे देवा, एकापाठोपाठ एक संकटं नुसती येतातच आहेत. आता मला ठेचसुद्धा लागली आणि या रोपट्याचं काय? हे रोपटं का बरं एवढं कोमजलंय? मी तर यांना रोज पाणी देत असते ना, मग हे रोपटं इतकं कोमजण्याचं कारण तरी काय?" तेव्हा तिला आठवतं, जेव्हा देवी समोर नारळ वाहायला दिलेला असतो, त्या नारळाला सुद्धा तडा गेलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, की हे अपशकुनाचे संकेत आहेत का? एका पाठोपाठ एक काही ना काहीतरी संकट येतातच आहेत. तेव्हा भूमी म्हणत असते, की संकट येणार आहे की ऑलरेडी आलंय, असा ती आता विचार करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वालावलकर सर आलेले असतात इन्स्पेक्शनसाठी. आता इन्स्पेक्शन केल्यानंतरच इथे मालाची डिलिव्हरी होणार असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव बसलेला असतो आणि बलदेव ओळख करून देत असतो अथर्वची आणि आकाशची. तेव्हा वालावलकर सर म्हणत असतात, की "तुम्ही आता तुमच्या कंपनीचं नाव तर मी ऐकलेलं आहे, महाजन गारमेंट्स. म्हणजे तुम्ही उत्तम पद्धतीची क्वालिटी देता, ती तुमची ख्याती आहे. पण मला आता कपड्याची क्वालिटी ही चेक करावी लागणार आहे." तेव्हा इथे आकाश म्हणतो, "सर बघा ना प्लीज, प्लीज तुम्ही ह्या कपड्याची क्वालिटी चेक करा. तुम्हाला काही जर इथे बोलायचं असेल तर तुम्ही बिनधास्त बोलू शकता." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वालावलकर सर संपूर्ण कपड्याची क्वालिटी चेक करत असतात. अगदी टाईपासून, शर्टपासून ते पॅन्टपर्यंत. तेव्हा इथे कपडा तर अगदी उत्तम असतो. तेव्हा प्रेक्षकांनो,
वालावरकर सर म्हणत असतात की कपड्याची क्वालिटी तुम्ही अगदी उत्तम ठेवलेली आहे. पण कसं आहे ना, काही आम्हाला सुद्धा नियम पाळावे लागतात. कपड्याची क्वालिटी तुम्ही उत्तम ठेवली आहे, पण हा सॅम्पलसाठी आहे. त्यामुळे तुम्ही जे आता बॉक्सेस तयार केलेले आहेत ना, त्यातला एक ड्रेस मला क्वालिटीसाठी चेक करायला मिळेल का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, "हो, चालेल ना सर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बलदेव, जरा बॉक्समधून एक आता ड्रेस काढ बरं, त्यांना कपड्याची क्वालिटी चेक करू दे." तेव्हा इथे आता एक बॉक्स व्यवस्थित फाडला जातो आणि त्याच्यामध्ये जे काही टाई, शर्ट, पॅन्ट असतात, ते आता वालावरकर सर चेक करत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्यांनी एक शर्टला हात लावलेला असतो, टाईला हात लावलेला असतो. टाईसुद्धा ते जोरात फेकून देतात आणि शर्टसुद्धा. तेव्हा आकाश म्हणतो, "सर काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का?" तेव्हा वालावरकर सर म्हणत असतात, की "जे दुसरे लोकं करतात ना, तेच तुम्ही केले आकाश महाजन." तेव्हा आकाश म्हणतो, "सर, काय बोलताय तुम्ही? स्पष्टपणे बोला." तेव्हा इथे वालावरकर सर म्हणत असतात, की "तुम्ही सॅम्पलसाठी जो कपडा आम्हाला आता दाखवला, त्याची क्वालिटी वेगळी आणि इथे आता बॉक्सेसमध्ये जे ड्रेस आहेत, त्याची क्वालिटी वेगळी का? ते युनिफॉर्म तुम्ही वेगळे तयार केलेत का? म्हणजे इथे आम्हाला दाखवताना चांगल्या क्वालिटीचे कपडे दाखवायचे, मग आम्ही काय करतो? आम्ही सगळे इथे युनिफॉर्म पास करतो आणि डिलिव्हरी द्यायला सांगतो आणि मग त्यांच्यापर्यंत जो माल पोचतो त्याची क्वालिटी मात्र एकदम बेकार असते." तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, "सर असं काही नाही आहे. तुम्ही बघू शकता ना, आम्ही क्वालिटीचा कपडा तुम्हाला दाखवला, त्याच पद्धतीचे सगळे युनिफॉर्म आम्ही शिवलेले आहेत." तेव्हा वालावरकर सर म्हणतात, "असं तुम्हाला वाटतंय? कपडा जरा चेक करा." इतक्या वर्षाचा अनुभव आहे माझा. माझा अनुभव कधीच खाली जाऊ शकत नाही. या नजरेखालून कितीतरी युनिफॉर्म ऑलरेडी गेलेले आहेत आणि माझी नजर कधी खोटी सांगत नाही. हे शर्ट बघा. आणि वालावरकर सर जोरात आता शर्ट फाडून टाकतात आणि म्हणतात, "अशा पद्धतीची क्वालिटी देताय तुम्ही आकाश महाजन? सॉरी मिस्टर महाजन, पण मी ही क्वालिटी ॲक्सेप्ट करू शकत नाही. मला सुद्धा माझ्या वरिष्ठांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने हे युनिफॉर्म शिवलेत ना, मी ते अजिबात मान्य करणार नाही आहे. तुम्ही काय, तुम्ही हात वर करून मोकळे व्हाल, पण मी हे कपडे पास केलेत म्हणून माझी नोकरी जाईल त्याचं काय? तुम्ही फ्रॉड केलायत मिस्टर महाजन. महाजन गारमेंटच्या नावाला काळिमा फासलायत तुम्ही." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "एक मिनिट, तुम्ही फ्रॉड वगैरे हे शब्द वापरू नका सर. आम्ही तुम्हाला इज्जत देतोय ना, प्लीज तुम्ही सुद्धा द्या. आणि तुम्ही ज्या कपड्याबद्दल बोलताय ना, आम्ही कधीही कुठल्याही कपड्यामध्ये अशी फेरफार करत नाही. सॅम्पलला जो कपडा आहे त्याचेच युनिफॉर्म बनले असतील, हा माझा विश्वास आहे. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय." वालावरकर सर म्हणत असतात, "मग चेक करा ना तुम्ही. चेक करा. माझासुद्धा इतक्या वर्षांचा अनुभव आहे, तो सुद्धा खाली जाणार नाही." तेव्हा वालावरकर सर म्हणतात, "सवयच असते ना तुमच्या लोकांची सॅम्पलसाठी चांगली क्वालिटी वापरायची आणि जेव्हा ॲक्च्युली युनिफॉर्म शिवायची वेळ येते, तेव्हा मात्र इथे लो क्वालिटीचा कपडा वापरायचा आणि मग डिलिव्हरी द्यायची. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय. इथे आता इन्स्पेक्शनसाठी मी आलोय. मी इथे कपडे आता तुमचे चेक करणार आणि मी गो-अहेड देणार. बरोबर ना? मग आता येणार कुणावरती सगळं? वालावरकरवरती. कारण मी तुमची क्वालिटी इथे चेक केलेली आहे. त्यामुळे नोकरीवरती गदा तर माझ्या येणार. तुम्हाला कुणीच काही बोलणार नाही. पण मी असं होऊ देणार नाही आहे. मी तुमचे हे कपडे रिजेक्ट करतोय आणि ही डीलसुद्धा मी आत्ताच्या आत्ता कॅन्सल करतोय. केंद्र शासन यापुढे तुम्हाला कुठलीही ऑर्डर देणार नाही, याची काळजीसुद्धा मी घेईन. तुम्हाला जी ऑर्डर दिली होती, ती तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडलेली नाही आहे. तुम्ही म्हणाला होतात ना, की डेडलाईनच्या आधी तुम्ही व्यवस्थितरित्या सगळे युनिफॉर्म तयार करून द्याल म्हणून, पण तुम्ही तुमचा हा शब्द पाळलेला नाही आहे. तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीने हे काम केलंय, त्या पद्धतीने कुणीही काम करत नाही. आम्हाला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. त्यामुळे मंत्री सरांनी तुमच्यावरती जो काही विश्वास टाकला होता, त्या विश्वासाला तुम्ही व्यवस्थितरित्या पुरेपूर न्याय दिलेला नाही आहे. त्यामुळे मंत्री सरांना मी स्वतः सांगेन, यापुढे ते तुम्हाला कुठलीही ऑर्डर देणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने आमची फसवणूक केली, तेव्हा आत्ताच्या आता मी ही ऑर्डर कॅन्सल करतोय," असं वालावरकर सर म्हणतात.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, की "सर प्लीज तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आमच्याकडून जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा माल मिळाला नाही, तर मी 15 कोटी काय, मी ₹15 सुद्धा तुमच्याकडून घेणार नाहीये. पण आमची कंपनी, माझासुद्धा 3 पिढीचा अनुभव आहे. आम्ही कधीच इथे कुठल्याही कपड्यामध्ये लो क्वालिटी वापरलेलीच नाहीये. त्यामुळे तुमचा काहीतरी गैरसमज झालाय सर." बलदेव, अथर्व, हे सगळं काय आहे? वालावरकर सर म्हणतात, "एक मिनिट, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना तुमच्यामध्ये, ते तुम्ही नंतर बोला. आधी मी तुम्हाला माझा निर्णय सांगतोय. मी हे बॉक्सेस मान्य करणार नाहीये. ही डील मी आत्ताच्या आत्ता कॅन्सल केलेली आहे आणि मी हा सगळा माल रिजेक्ट करून जात आहे," असं आता वालावरकर सर म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश आता ते फाटलेले कपडे घरी घेऊन येतो आणि खाली टाकतो आणि म्हणतो, की "भूमी, बघतेस? बघतेस हे कशा पद्धतीचे युनिफॉर्म आहेत?" तेव्हा भूमी म्हणते, "काय झालं आकाश?" आकाश म्हणतो, "बघ, तुझ्या भावाने आणि मानसी तुझ्या नवऱ्याने कुठल्या क्वालिटीचे कपडे तयार केले ते बघ." वालावरकर सरांनी हे सगळे कपडे रिजेक्ट केलेले आहेत. पहिल्यांदा महाजन गारमेंट्स याची बदनामी झालेली आहे. माझी नाचक्की झालेली आहे. हे बघ, पैसे हातातून गेले ना, 15 कोटी रुपयाचं नुकसान झालं, याचं मला वाईट वाटत नाहीये. पैसे आपण आपल्या मेहनतीने पुन्हा कमवू. पण भूमी, अगं माझी नाचक्की झाली त्याची काय? आपल्या 3 पिढ्यांना इथे बदनाम करण्यात आलं त्याचं काय? तेव्हा इथे अशा क्वालिटीचा माल वापरायची काय गरज होती? तुम्ही दोघे जण ह्या प्रोजेक्टवरती काम करत होता ना, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं होतं, तिथून तुम्ही दोघे जण एक टीमवर्क म्हणून काम करताय. मग तुम्हाला तेव्हा कपड्याची क्वालिटी चेक करता आली नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अथर्व म्हणत असतो, की "आकाश, अरे बलदेव दादाला मी दाखवले होते. त्याला विचार ना, क्वालिटी अरे चांगलीच होती." तेव्हा बलदेव म्हणतो, "तू मला दाखवली होतीस, ती क्वालिटी चांगली होती. पण युनिफॉर्म जे तयार करण्यात आलेत, त्या कपड्याला काय झालं?" तेव्हा इथे अथर्व म्हणतो, "मी खरंच सांगतोय, सगळे कपडे त्या क्वालिटीनेच बनवले होते. अचानकपणे लो क्वालिटीचे कपडे तिथून कुठून आले, मला खरंच काही माहिती नाहीये. हे बघ ताई, मी आई योगेश्वरीची शपथ घेऊन सांगतो, जो सॅम्पलसाठी मी युनिफॉर्म ठेवला होता, सगळे कपडे त्या पद्धतीचे शिवण्यात आले होते. मग ते कसे चेंज झाले, मला अजिबात माहीत नाहीये." तर प्रेक्षकांनो, तुम्ही जर बघाल तर इथे अथर्वला सगळेजण म्हणतात, की त्याला काम करता येत नाही म्हणून. पण जर उत्तम रीतीने कोण जर काम करत असेल तर तो अथर्वच आहे. त्याने बरोबर उत्तर दिलेलं असतं, की "चांगला माल हा मी तयार केला होता. युनिफॉर्म जो सॅम्पलसाठी ठेवला होता, तसेच सगळे कपडे तयार करण्यात आले होते. पण त्या बॉक्समध्ये लो क्वालिटीचे कपडे कुठून आले हे मला माहीत नाही." म्हणजे त्याने मुद्द्यालाच हात घातलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणत असतो, की "माझी या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे." बलदेव ढकलत असतो अथर्ववरती, अथर्व ढकलत असतो इथे आता बलदेववरती. तेव्हा आकाश म्हणतो, "एक मिनिट, काय चाललंय तुमचं? मी तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव करून देतोय, ते सुद्धा तुम्हाला कळत नाही आहे का? इथे सुद्धा एकमेकांना ब्लेम करताय. अरे तुम्ही दोघे जण जर याच्यावरती काम करत होता, तर कुणा एका जबाबदारी नव्हती. दोघांची सुद्धा जबाबदारी होती ना? मग का तुम्ही मला सांगितलं नाहीत, की इतकी मोठी चूक झाली ती आपल्याकडून? मी वालावरकर सरांना बोलावलंच नव्हतं ना?" "भूमी, आम्ही त्यांच्याकडून फक्त 2 दिवस मागितले, तर त्यांनी 2 दिवससुद्धा दिलेले नाहीयेत. हे सगळं काय आहे? अशा पद्धतीने काम करताय तुम्ही? महाजन गारमेंटचं एवढ्या वर्षात कधी इतकं नाव खराब झालं नव्हतं, तेवढी नाचक्की झाली ह्या वेळेला. आता काय उत्तर देणार आहात तुम्ही सांगा ना? अशा पद्धतीने कामं करणार आहात का?" तेव्हा इकडे आता बलदेव म्हणत असतो, "आकाश, मी हा युनिफॉर्म चेक केला आणि त्यानंतरच मी होकार दिला होता. नंतर त्या बॉक्सेसमध्ये असलेले सॅम्पल त्या क्वालिटीचे असतील मला माहिती नव्हतं. मी अथर्ववरती विश्वास ठेवला होता." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, की "अथर्व, तेव्हा तू माल चेक केला नाहीस का? कपड्याची क्वालिटी चेक केली नाहीस का?" अथर्व म्हणत असतो, की "तुम्ही सगळेजण काहीही झालं तरी मलाच ब्लेम का करता? मीच चुकीचं आहे असं का वाटत असतं तुम्हाला?" तेव्हा इथे मनू म्हणत असते, "अथर्व प्लीज, प्लीज दादाला उलट उत्तर करू नकोस." तेव्हा इथे अथर्व म्हणतो, "अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्यावरती विनाकारण आरोप करू शकता. पण आरोप केल्यानंतर मी माझी बाजूसुद्धा मांडू शकत नाही. मी तुम्हाला प्रत्युत्तरसुद्धा देऊ शकत नाहीये. हे बरं आहे." असं आता अथर्व म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अपूर्वाने चांगला केक वगैरे आणलेला असतो आणि ती केक कट करून आता खात असते. अपूर्वा म्हणत असते, की "आई, बाबा आणि तिचा भाऊ या तिघांची ती नावं घेते आणि म्हणते, की आकाश महाजनला बरबाद करण्याकडे मी पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि ते यशस्वी झाले. त्याचं सेलिब्रेशन म्हणून मी तुमच्या वतीने आता तोंड गोड करते." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ती आता इथे केक खायला जाणार. तेवढ्यातच भूमी येते आणि म्हणत असते, की "आज ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये जे काही झालं,
जी काही बदनामी झाली त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी तुझा हात आहे असं मला वाटतंय. तेव्हा अपूर्वा म्हणते, हो, माझ्या विरोधात तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा भूमी म्हणते, पुरावा नाही आहे, पण माझं जे शार्प मेंदू आहे ना, माझी जी शार्प हुशारी आहे ती लवकरच आता कामी येईल आणि तो फास आहे ना, तो तुझ्या गळ्याशी येईल. तू जर याच्यामध्ये असशील ना अपूर्वा, तर तुला एक्सपोज केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं भूमीने आता स्पष्टपणे अपूर्वाच्या समोर येऊन तिला सांगितलेलं असतं.